नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के या यूट्यूब चॅनलवरती आपण आत्तापर्यंत अनेक विषयाचे व्हिडिओ त्या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि आपले त्या पसंतीला सुद्धा उतरलेले आहेत। आपण आता 12वी आणि 11वी भूगोल विषयाचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। याशिवाय करिअर गायडन्स असेल, भाषणी सूत्रसंचालन असा मुबलक साठा त्या ठिकाणी चॅनलवरती आहे। तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। आज आपण अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ त्या ठिकाणी मी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे, तो म्हणजे प्रथम घटक चाचणी इयत्ता 11वी साठी हा व्हिडिओ आहे। प्रश्न आणि उत्तरांसह स्पष्टीकरण मी आपल्याला त्या ठिकाणी देणार आहे। तर प्रथम घटक चाचणी गुण 23 त्या ठिकाणी 25 गुणांसाठी प्रश्नपत्रिका असेल। इयत्ता 11वी, वेळ 1.5 तास त्या ठिकाणी द्यावा। आणि विद्यार्थी बंधू भगिनींनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की बोर्डाचा 80 मार्काचा जो पेपर असतो त्याला जे वेटेज दिलेलं असतं तशा पद्धतीचं वेटेज आणि तशा प्रकारचे सर्व प्रश्न प्रकार तुम्हाला घटक चाचणीमध्ये घेता येणं अशक्य आहे। कोणते प्रश्न घ्यायचे, काय घ्यायचे हे त्या शिक्षकांवरती त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे। तर चला, प्रश्न पहिला आहे, दिलेल्या सूचनेनुसार खालील उपघटक सोडवावेत। प्रश्न पहिला अ, साखळी पूर्ण करा। 4 गुणांसाठी दिलेले आहेत। पूर्वी जोड्या जुळवा असा प्रश्न असायचा, तुम्हाला आता साखळी पूर्ण करा। 3 स्तंभ दिलेत, अ स्तंभ जशाच्या तसा लिहायचा आणि ब गट आणि क गटाची योग्य उत्तर तुम्ही तिथं लिहिली पाहिजेत। 4 गुणांसाठी हा प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे। ब प्रश्न आहे, चुकीचा घटक ओळखा। तर त्याच्यामध्ये अ ब क ड दिलेले आहेत आणि गोठण, विखंडन, कणीय विदारण, त्याचबरोबर जलीय अपघटन, खंड विखंडन असे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहेत। नंतर दुसरा प्रश्न आहे, विदारणावर परिणाम करणारा घटक, दाब, तापमान, उतार आणि पर्जन्य अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत। योग्य पर्याय निवडायचा आहे। परिणाम करणारा घटक क आकडा आहे प्रश्न पहिल्यातला, 2 गुणांसाठी योग्य पर्याय निवडून वाक्य वाक्य पूर्ण करून पुन्हा लिहायचे। 1 भूकंप यंत्राला टिंबटिंब म्हणतात। 4 पर्याय दिलेत। दुसरा प्रश्न आहे, भूकंपाच्या लहरींपैकी टिंबटिंब लहरी जास्त विनाशकारी असतात। तर अशा पद्धतीचे पहिला प्रश्न 3 उपप्रश्न दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, भौगोलिक कारणे लिहा। 3 दिलेत, कोणते 2 लिहायचे। 6 गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 3 गुणांसाठी भौगोलिक कारण त्या ठिकाणी लिहायचं आहे। भौगोलिक भाषेमध्ये हे असावं, साधारणपणे 30 ते 40 शब्दामध्ये उत्तर असावं आणि किमान 4 पॉइंट किंवा 4 क्रमांकाने उत्तर ते लिहिलं जावं अशी अपेक्षा आहेत। हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात। दुसरं कारण दिले, भूपृष्ठ लहरी अति विनाशकारी असतात। तिसरं दिले, सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर विस्तृत जिजेचा प्रभाव पूर्ण उतारापेक्षा जास्त असेल हे आपण सांगू शकतो। प्रश्न क्रमांक तिसरा, टिपा लिहा। कोणतेही एक 4 गुणांसाठी त्या ठिकाणी असणार आहे। बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणपणे तुम्हाला वेटेज वेगळं त्या ठिकाणी असू शकतं। इथं टिपा लिहामध्ये 1 विस्तृत जिजेतील पाण्याची भूमिका आणि 2 प्रश्न दिलाय अपपर्णन, तर 1 लिहायचे। 4 गुणांसाठी किमान 1.5 पान उत्तर अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक चौथा आहे, सविस्तर उत्तरे लिहा। कोणतंही एक 7 गुणांसाठी हा प्रश्न दिलेला आहे बोर्डाला, तुम्हाला तो 8 गुणांसाठी असतो। पहिला प्रश्न दिलाय, ज्वालामुखीय पदार्थावर टिपा लिहा। दुसरा प्रश्न आहे, ज्वालामुखीय पदार्थावरती टीप लिहा असा दुसरा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे। सारखाच प्रश्न त्या ठिकाणी चुकून या ठिकाणी पडलेला आहे, तर 1 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल। चला, आपण याची उत्तरं जाणून घेऊया। साखळी पूर्ण करामध्ये तुम्हाला अ गट जसाच्या तसा दिलाय इथे आणि ब गटामध्ये पहा, इथं प्रश्न आणि उत्तर दिलेलं आहे। तर विस्तीर्ण क्षेत्रावरील ज्वालामुखी उद्रेक, तर भेगीय उद्रेकाने हा डेक्कन ट्रॅपवरती आढळतो। दुसरा प्रश्न दिलाय, मंद हालचाली, विभंग
तिसरा पर्याय आहे आणि गटपर्वत हा दुसरा आहे. त्याचबरोबर ज्वालामुखीय पदार्थ, ज्वालामुखीय बॉम्ब, घनरूप असा शब्द दिलेला आहे. आणि चौथी साखळी पूर्ण करणारा आहे अग्निजन्य खडक, बेसॉल्टचा प्रकार आहे आणि कायिक विदारण असं म्हटलेलं आहे. तर हा प्रकार त्या ठिकाणी आढळून येतो. ब चुकीचा घटक ओळखा. दुसरा आकडा आहे यामध्ये गोठण विखंडन, कणीय विदारण, जलीय अपघटन आणि खंड विखंडन. तर याच्यामध्ये चुकीचा घटक कोणता आहे? जलीय अपघटन. हे पाण्याच्या संदर्भात आहे. बाकीचे वेगळे पर्याय त्या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा आहे विदारणावर परिणाम करणारा घटक. त्यामध्ये तुम्हाला दाब, तापमान, उतार आणि पर्जन्य तीनही प्रकार त्या ठिकाणी हवामानाशी निगडित आहेत. उतार मात्र हा भूरचनेशी निगडित आहे. तो विदारणावर परिणाम करणारा घटक हा वेगळा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तर उतार हा महत्वाचा आहे. क्रमांक क योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करून पुन्हा लिहा. ही सूचना अत्यंत महत्वाची आहे. 2 मार्क आहेत. भूकंप मापक यंत्राला टिंब म्हणतात, सिस्मोग्राफ म्हणतात. तरी कामा शब्द नका लिहू, पूर्ण वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. क्रमांक 2 भूकंपाच्या लहरींपैकी टिंब लहरी जास्त विनाशकारी असतात. तर त्याच्यामध्ये भूपृष्ठ लहरी या विनाशकारी असतात. हे उत्तर लिहिता येईल. त्यानंतर भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2-6 गुणासाठी. तर 3 गुणाला 1 कारण आहे. अतिशय शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला मात्र उत्तर सविस्तर लिहायचं आहे. हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील मानतात, कारण हिमालय हा प्राचीन वली पर्वतातील एक पर्वत आहे आणि वलीकरणाच्या प्रक्रियेतून तो निर्माण झालेला आहे. घडीचा पर्वत आपण त्याला म्हणतो. दुसरं सांगता येईल की हा पर्वत युरेशिया भूपट्ट व भारत ऑस्ट्रेलिया भूपट्टाच्या सीमेवरती वसलेला आहे, हे आपण सांगू शकतो. आणि नंतर तिसरं 2 भूपट्ट्यामध्ये सतत ताण व दाब या क्रिया घडत असतात व त्यामुळेच हिमालयात राहणारे लोक भूकंपाच्या संभाव्य धोक्याच्या छायेतच त्या ठिकाणी असतात. तर सातत्यानं भूकंपाचं प्रवण क्षेत्र म्हणून हिमालय पर्वत असतो, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. क्रमांक 2 आहे भूपृष्ठ लहरी अति विनाशकारी असतात. थोडक्यात भूकंप जेव्हा होतो त्यावेळेस भूपृष्ठ हादरतं आणि 3 प्रकारच्या भूकंप लहरी निर्माण होतात. दुसरा आकडा सांगता येईल प्राथमिक द्वितीयक भूकंप लहरी. या भूकंप नाभीपासून सर्व दिशांना सरळ रेषेत जातात. 3 मात्र भूपृष्ठ लहरी त्या भूपृष्ठाला समांतर आणि या लहरीमुळं खडकांची वर खाली हालचाल होते आणि अशा प्रकारची हालचाल जर झाली तर निश्चितपणे ती विनाशकारी त्या ठिकाणी असते. त्यामुळं भूपृष्ठावरती विध्वंस होतो. इमारती, कारखाने, वाहतूक मार्ग यांचं संतुलन बिघडतं आणि प्रचंड प्रमाणावरती वित्त, मनुष्यहानी, प्राणहानी त्या ठिकाणी होत असते. म्हणून भूपृष्ठ लहरी ह्या अन्य लहरींपेक्षा विनाशकारी आहेत, हे आपण सांगू शकतो. क्रमांक 3 सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरती विस्तृत जिजेचा प्रभाव पूर्व उतारापेक्षा जास्त त्या ठिकाणी असेल. आणि उत्तर सांगता येईल विदारित पदार्थांचे गुरुत्वीय बलामुळं उताराच्या दिशेनं सरकणं म्हणजे विस्तृत झीज होय. दुसरं सांगता येईल गुरुत्वीय बल पृथ्वीवर सर्वत्र सारखंच असतं, याचाच अर्थ विस्तृत जिजेवर सर्वात जास्त प्रभाव उताराचा पडतो. 3 सह्याद्री पर्वताची रचना पाहिल्यास सह्याद्रीचा पश्चिम उतार हा पूर्व उतारापेक्षा जास्त तीव्र आहे. आणि चौथं स्पष्टीकरण देता येईल त्यामुळं विदारित पदार्थ सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर जास्त वेगानं सरकतील, तर पूर्व उतारावर ही हालचाल तुलनेनं मंद असेल. म्हणजेच सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरती विस्तृत जिजेचा प्रभाव पूर्व उतारापेक्षा जास्त आहे, आपण सांगू शकतो. टिपाली हा प्रश्न आहे कोणतेही एक लयची 4 गुणांसाठी विस्तृत झिजेतील पाण्याची भूमिका. विस्तृत झीज ही प्रक्रिया प्रामुख्यानं गुरुत्वीय बलावरती अवलंबून आहे, मात्र तरीही त्यात पाणी हा घटक विस्तृत झिजेस पूरक किंवा रोधकाची भूमिका बजावतो.
आणि त्यामुळं बहुतांश वेळेस काय होतं, पाण्याच्या अस्तित्वामुळं विस्तृत जिजेची गती त्या ठिकाणी वाढते. दुसरं स्पष्टीकरण आपण देऊ शकतो की विदारी पदार्थ व दगड कण यात पाणी मिसळतं जातं आणि तसं गेल्यामुळं मिश्रणाचे सहज वहन होतं, वाहनाचा वेगही जास्त असतो. या उलट मिश्रणात पाण्याचं प्रमाण नसल्यास किंवा खूप कमी असल्यास गुरुत्वीय बलापेक्षा घर्षण हा घटक प्रभावी ठरतो. विस्तृत झीज मंदपणी होते किंवा ती रोखली जाते. कारणामध्ये टिपेलामध्ये आपल्याला देता येईल की शुष्क हवामानात पाण्याचं नसणं हा घटक सुद्धा विस्तृत झिजेवरती प्रभाव पडतो आणि त्यामुळं कोरड्या हवेत मात्र तीव्र उतार असल्यास कोसळ प्रक्रिया आढळते. याउलट मंदार उतारावर सरक प्रक्रिया आढळते व ती अनेक शतके काय होतं त्या ठिकाणी चालते. नंतर आहे अपघर्षण. अपघर्षण ही कायिक विदारणाची एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया प्रामुख्यानं खडकावरील दाब कमी झाल्यानं घडून येते. दुसरं सांगता येईल स्पष्टीकरण, विदारणामुळं किंवा अन्य कारणामुळं जेव्हा खडकाचा वरचा थर निघून जातो व आतील थर उघडा पडतो तेव्हा त्या आतील थरावरील दाब कमी झाल्यानं तो खडक बाहेरील बाजूस प्रसरण पावतो हे आपण सांगू शकतो. नंतर तिसरं स्पष्टीकरण टिपेमध्ये देता येईल की प्रसरणाची ही प्रक्रिया दीर्घकाळ चालल्यास खडकाला भेगा पडतात. ही क्रिया सतत चालू राहिल्यास खडकाच्या बाहेरील थर पापुद्र्याच्या स्वरूपात सतत सुटे होतात हे आपण सांगू शकतो आणि त्यामुळे अपघर्षण म्हणतात. तर हा प्रश्न सांगता येईल. शेवटचा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही एक 7 गुणांसाठी आहे. ज्वालामुखीय पदार्थावरती टीप लिहायला सांगितली आहे. ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो त्यावेळेस बाह्य प्रावरणातून बाह्यरूप, द्रवरूप, लाव्हा आणि पदार्थ हे ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या स्वरूपात पृथ्वीवरती पृष्ठभागावरती येतात. या क्रियेलाच ज्वालामुखी असं म्हटलं जातं. आणि मग त्यामध्ये काही द्रवरूप पदार्थ असतात, घनरूप पदार्थ असतात, वायुरूप असतात. द्रवरूप पदार्थामध्ये खडकांच्या घटकांचा समावेश असतो. वितळलेले खडक, खनिजे आढळून येतात आणि त्याला मॅग्मा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तोच मॅग्मा भूपृष्ठावर येतो तेव्हा त्याला लाव्हा म्हणतो. लाव्हा रसात असणाऱ्या सिलिकाच्या प्रमाणावरून द्रवरूप पदार्थाचे 2 प्रकार पडतात. एक आम्ल लाव्हा, त्यानंतर अल्कली लाव्हा आणि हे 2 लाव्याचे प्रकार त्या ठिकाणी सांगता येतील. तर हा एक भाग आहे. नंतर घनरूप पदार्थ. घनरूप पदार्थामध्ये धुलीकण असतील, खडकांचे तुकडे असतील, अतिसूक्ष्म बारीक असू शकतात. ज्वालामुखी धूळ असं सुद्धा म्हटलं जातं. जशी वावटळ येते तशा पद्धतीचा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर धूळ निर्माण होते. राख घन पदार्थातून बाहेर येते. त्याचबरोबर त्यातील घनरूप टोकदार अंकुशीदार तुकडे असतात त्याला संकोष्ण म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातील लाव्हा पदार्थ बऱ्याच वेळामध्ये लहान तुकड्यांच्या स्वरूपात जमिनीवर पडण्या अगोदर हवेत तसेच भूपृष्ठावर फेकला जातो. त्याला ज्वालामुखी बॉम्ब असं म्हटलं जातं. क्रमांक 3, वायुरूप पदार्थ. ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाष्प व्यतिरिक्त कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोक्लोरिक ॲसिड हे वायू बाहेर पडतात. म्हणजेच गंध, कार्बन, क्लोरीन ही रूपे वायुरूप पदार्थात बाहेर पडतात आणि अमोनिया, नत्रवायू, मिथेन वगैरे हे बाहेर पडतात. तर तशा पद्धतीनं ढगाचा धुरांचा जो आकार असतो त्याला फुलकोबी ढग असं म्हटलं जातं. तर हे कारण सांगता येईल. आणि दुसरं एक सविस्तर उत्तराचा प्रश्न पत्रिकेवरती थोडासा चुकीचा वाटला तर इथे आपण तो दुरुस्त केलेला आहे. कोकणातील विदारम प्रक्रिया उदाहरणासह स्पष्ट करा. तर प्रस्तावना ही लिहिली गेली पाहिजे. खडकांच्या कायिक व रासायनिक विखंडन व विलगीकरणास विदारण असं त्या ठिकाणी म्हणतात. विदारणाची ही प्रक्रिया उष्णता, आर्द्रता, दाब, जैविक घटक, खडकांचा प्रकार हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. नंतर कोकणाची भौगोलिक पार्श्वभूमी तुम्हाला विशद करता आली पाहिजे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यापट्टीवरती समांतर सह्याद्री पर्वत, दिशा दक्षिणोत्तर आहे.
सह्याद्री पर्वत हा भेगीय ज्वालामुखीमुळे निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे तिथं अग्निजन्य खडक, बेसाल्ट खडक आपण त्याला म्हणतो हा आहे आणि त्यालाच सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी जो अरबी समुद्र आहे, पश्चिम घाट, त्यांच्यामध्ये जो चिंचोळा भूमी कोकण असं म्हटलं जातं. म्हणजे पश्चिम घाट आणि अरबी समुद्राच्या दरम्यान असणारा चिंचोळा भाग कोकणची भूमी म्हणून ओळखलं जातं. तर हे आपण सांगू शकतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी वर्षभर असणारं हवामानाचा उल्लेख करा. दमट हवामान असतं, उष्णता असते आणि मान्सून हवामानाचा सर्वाधिक प्रभाव कोकणात त्या ठिकाणी पडतो. भरपूर पाऊस कोकणामध्ये मान्सूनमुळे पडतो. 300 सेंटीमीटर पाऊस पडतो. थोडक्यात वर्षभर उष्णता व आर्द्र हवामान असल्यानं कोकणात रासायनिक विदारणाची प्रक्रिया ठळकपणे होते. क्रमांक 3, कोकणातील विदारण प्रामुख्यानं भस्मीकरण ही रासायनिक विदारणाची प्रक्रिया घडून येते आणि कोकणात प्रामुख्यानं बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. बेसाल्ट खडकात लोह व ॲल्युमिनियम खनिजांचं प्रमाण त्या ठिकाणी असतं. भस्मीकरण, बेसाल्ट खडकाची आकारमानात वाढ होणं वगैरे. तर अशा पद्धतीनं ही प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडता येईल. घटक चाचणीपासूनच बोर्डाला जसा पेपर लिहिला जातो त्या पद्धतीनं पेपर लिहा. त्यानंतर प्रथम घटक 6 महिने असेल तुमची, पुन्हा दुसरी घटक चाचणी असेल, 11वीची वार्षिक परीक्षा असेल. असा तुम्ही सराव केल्यानंतर 12वीपर्यंत बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरं लिहिण्याचा सराव होईल जाईल. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.